हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि रोजच्या कामापैकी म्हणाल तर फक्त बेसिन क्लीन करायचं बाकी आहे आणि कपडे आहेत ते जराशी इस्त्री करायचे आहेत. बाकी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आज मुगाची उसळ केली होती तर तीच आम्हाला झाली आता आणि दही वगैरे असतंच, त्यामुळे होऊन जातं काम. त्याच्यामध्ये वेगळी भाजी करायची गरज नसते. मिस्टरांचं टिफिन रेडी आहे. चपाती, मुगाची उसळ आणि काकडी दिली आहे. आता आपण डबा पॅक करून बाहेर ठेवून देऊ आणि सोबतच 3 बॉटल्स घेऊन जातात डेली. बघा, आपल्यामधल्या काही मैत्रिणी घरातले काम पटापट आवरतात अगदी खुशीने, तर काही मैत्रिणींना घरातले काम करायला खूप कंटाळा येतो. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. घर आपले आहे तर स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी कंटाळा का येत असेल? मी पण गृहिणी आहे म्हणून समजू शकते. घरातले काम न आवरण्यासाठी काही कारणं आहेत, ते आपण बघूयात. यामधले पहिले कारण हे असू शकते की तेच काम करणे, घरातले काम बोरिंग वाटायला लागणे. सकाळ उठा, जेवण करा, भांडी घासा, कपडे धुवा, परत रात्री स्वयंपाक, भांडी, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, नवीन काहीच नाही. तिसरे कारण हे असू शकते की मी कितीही काम केले तरी घरातल्यांना कदरच नाही, कोणी कौतुक करतच नाही. वर सगळ्यांना असे वाटते की घरात काय कामे असतात, म्हणून कधी तर मनच करत नाही कामे करण्याचा. आणि काही मैत्रिणींचे हे म्हणणे असते, आम्हाला घरातले काम मनापासून करायचे आहे, खुश होऊन करायचे आहे, पण शरीर साथ देत नाही. सतत लो एनर्जी फील होत असतं. एखादं काम केलं की लगेच थकल्यासारखे वाटते. हे मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले. आता यावर सोल्युशन बघूयात. जर आपलं घर अस्वच्छ राहिलं तर आपलं मन खुश राहणार नाही, सतत उदास वाटत राहील. पण या उलट आपण आळस सोडून घरातली सगळी कामं आवरली, घर स्वच्छ ठेवले तर आपलं मन शांत होते आणि शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी राहते. जसं की मी म्हणत असते, घरातली कामं आवरणे हे मेडिटेशनपेक्षा कमी नाही. जे पहिले कारण होते घरातली कामे बोर वाटणे, तर आपण एक करू शकतो. कामे करता करता गाणे ऐकणे किंवा तुम्हाला जर आवड असेल तर भजन कीर्तनसुद्धा ऐकू शकता. याने असं होईल की कानावर छान सूर पडत आहेत आणि आपली कामे हे चालू आहेत. माझे म्हणाल तर मी उठल्या भक्तिमय गाणे लावते आणि मग हिंदी गाणे लावते, जेणेकरून कामं पटापट आवरतात. दुसरं जे कारण आहे, कामही संपतच नाही, त्याचे हे सोल्युशन आहे की कामं पेंडिंग ठेवू नका. जर समजा रात्रीचे भांडे सिंकमध्ये पडले आहेत तर सकाळी ते बघूनच वैताग येतो की आता रात्रीचे भांडे घासू की सकाळची कामं आवरू, असं होतं ना. म्हणून ज्या त्यावेळी जे ते कामं कंप्लीट करत चला. बघा, कामे आवरून आराम करणे वाईट नाही, पण आळस करणे वाईट आहे. नॉर्मली एका कामाला 10 ते 15 मिनटं लागतात. सो तुम्ही टाईम लावून कामे करू शकता, जे तुम्हाला सोपे पडेल. सकाळी उठल्यावर किचन स्वच्छ दिसणे यासारखे दुसरे सुख नाही असं मला वाटतं. कोणाला तुमची कदर नाही, कौतुक नाही असं का वाटतं? मुळात आपण अपेक्षाच का ठेवायच्या की घरातली कामं आवरली म्हणून कोणी माझं कौतुक करेल? आपण आपले काम करत राहावे. आपल्याला माहीत आहे ना आणि देवाला माहीत आहे ना की आपण कसे आहोत, तर मग झालं. मग या पृथ्वीवरच्या माणसांकडून काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आहे. आणि तरीही तुम्हाला कौतुकाची अपेक्षा असेल तर स्वतःचे कौतुक करायचे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यात. स्वतःचं कौतुक करणे म्हणजे कामे आवरून स्वतःचा छंद जोपासणे, स्वतःला वेळ देणे. तर चौथं सोल्युशन, घरातले कामं करण्याची इच्छा असते पण एनर्जी लेवल कमी वाटणे. यावर सोल्युशन हे आहे की स्वतःला हायड्रेटेड ठेवणे. आपण काय करतो, जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी पितो, तर तसं न करता अधूनमधून हे स्वतःला मॉनिटर करावे आणि पाण्याची क्वांटिटी वाढवावी. दुसरे हे की तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी असणे, विटॅमिन आयनची कमी असणे हे असू शकते. यामुळेही थकवा येतो. यासाठी वर्षातून एकदा बॉडी चेकअप करून घ्यावे आणि मग जर काही कमी आढळल्यास औषधं घेऊन बरं व्हायचं. मग बघा कशी एनर्जी लेवल डबल होईल. बघा, प्रत्येक प्रॉब्लेमवर काही ना काही सोल्युशन असतेच. फक्त आपण प्रॉब्लेम्स आहेत म्हणून रडत न बसता सोल्युशन ओरिएंटेड राहिलं पाहिजे. यासाठी एक छान एक्झाम्पल देते. तुम्ही अशी बनवाबनवी मूवी बघितला आहे का? तर अशोक मामांचं काम बघा. त्यात ते कॅरेक्टर इतकं पॉझिटिव्ह दाखवलं आहे ना की म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर ते रडत न बसता सतत सोल्युशन शोधत असतात त्याच्यावर. त्यामुळे आपणही कायम सोल्युशन ओरिएंटेड राहिलं पाहिजे. सोल्युशन ओरिएंटेड म्हणजे प्रॅक्टिकली प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधणे. मी माझ्या व्हिडिओजमधून हे सांगायचा प्रयत्न करत असते की आपलं जर मन शांत असेल, मन निरोगी असेल ना, तर शरीर छान राहतं. भलेही थोडंसं दुखत खुपत असलं तरीही.
आणि जर आपण आनंदी राहिलो ना तर आपलं घर म्हणा, आपला आजूबाजूचा परिसर व्यवस्थित छान राहतो. इथे आपलं इस्त्रीचं काम होत आलेलं आहे. हे मी ठाण्यावरून शॉपिंग केलेली आहे, म्हणजे माहेरहून शॉपिंग केलेली आहे. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहे, म्हणजे उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण, की मी तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगचे कपडे दाखवणार आहे. त्यामुळे ऑनलाईन लिंक्स नसणार आहेत माझ्याकडे, पण तुम्हाला स्टायलिंग टिप्स मिळतील यावरून, हे नक्की. त्याचबरोबर माझे तर कपडे मी दाखवणारच आहे आणि मुलीचे पण कपडे मी दाखवणार आहे. म्हणजे लहान मुलींमध्ये आपण किती व्हरायटी घेऊ शकतो, वेगवेगळं छान असं त्यांना सूट होईल असं आपण वेगवेगळ्या व्हरायटी बघणार आहोत. माझ्या तर एक गोष्ट लक्षात आली आहे, जगात कुठेही फिरा पण शॉपिंग तिथेच करा जिथे तुम्ही लहानपणापासून वाढले आहात, कारण तिथेच पसंतीचे कपडे मिळतात. हाय, तर आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट्सची आईस्क्रीम विदाऊट शुगर. बघूया कशी होते ते. मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते, बघूया छान जमते की फसते. हे बघा, इथे आईस्क्रीम करण्यासाठी आपण इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहे. अर्धी वाटीचं माप घेतलं आहे मी. अर्धी वाटी बदाम, काजू, मनुके आणि खजूर. आता हे ड्रायफ्रूट आपण एका पातेल्यामध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया त्याच्या अंगापुरतं असं गरम दूध. दूध गरम होत आहे तोपर्यंत थोडीशी हवा खाऊया. बाल्कनीमध्ये जाऊन हवा खूप छान येते, आमचा 4th फ्लोअर असल्यामुळे हवा एकदम मस्त येते. दूध इथे गरम झालेलं आहे, ते आपण पातेल्यामध्ये ओतून घेऊया. हे ड्रायफ्रूट आता गरम दुधामध्ये थोडेसे भिजू देत, त्यासाठी आपण त्याला झाकून ठेवूया आता अर्धा तास. आता ड्रायफ्रूट्स चांगले सोक झालेले आहेत गरम दुधामध्ये. आता आपण त्याला मिक्सर करून घेऊया, एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. आता इथे पेस्ट करून झालेली आहे. आईस्क्रीमसाठी आपण एअरटाईट कंटेनर घेतला आहे, त्याच्यामध्ये सगळी ती पेस्ट जी आहे ड्रायफ्रूटची ती आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तुम्ही बघू शकता कसली फाईन पेस्ट झालेली आहे. हे आपण आता फ्रीजला लावून देऊ, 3-4 तास तरी सेट व्हायला लागेल याला. तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेऊया असं ठरवलं. आणि दळण करायचं बाकी होतं गहूचं, संपत आलं होतं पीठ आणि त्यासाठी करून घेतलं मी आता दुपारी. आमच्या इकडे आता गहू दळूनच आणलं जातं, रेडीमेड आटा नाही चालत, कारण त्याच्या चपाती इतक्या सॉफ्ट येत नाहीत जेवढ्या ह्या गव्हाच्या येतात. त्यामुळे थोडेसे कष्ट पडतात, पण ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे, तेवढं करू शकतो आपण. आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी इतके एक्सायटेड होतो ना की ते आईस्क्रीम सेट झालेला व्हिडिओ फोटो काही काढलाच नाही, डायरेक्ट खायला घेतलं. तेव्हा लक्षात आलं, म्हटलं जाऊ द्या तेवढा तर व्हिडिओ काढावा. पण छान झाली ती आईस्क्रीम, एकदम मस्त, आणि खजूरची टेस्ट होती, खूप छान होती. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. बाय.